चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही। महापालिकांचा निर्णय मला माहितीही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1988 साली काँग्रेस सरकारनं याबाबत जी.आर. काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। कुणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला काही रस नाही। फडणवीसांचे विरोधकांना उत्तर। ठाकरेंच्या काळात देखील असा जी.आर. निघालेला। विरोधकांनी मूर्खपणा बंद करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला। कबूतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम। सार्वजनिक नोटीसद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन मगच निर्णय का? हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश। कबूतरखान्यांबाबत 20 ऑगस्टपर्यंत समिती स्थापन होईल आणि महिनाभरात अहवाल मुंबई महापालिकेला सादर करेल। हायकोर्टाची माहिती। तर पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर होणार। मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। भुजबळ नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी इच्छुक। गोंदियामध्ये भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेन। धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली। वरळी बीडीडीच्या काही रहिवाशांना उद्या नवीन घरांची चावी मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। उद्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावातील एकाच घरात 119 मतदारांची नोंद, मात्र प्रत्यक्षात त्या घरात 2च मतदार। जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक संपन्न। पोलिसांनी योग्य समन्वय राखावा। पुण्यात विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश।